कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी आता देशातील आणि राज्यातील सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी स्कूल ठीक करो मोहीम हाती घेतली आहे। 15 ऑगस्ट रोजी हिंगोलीतून सुरू झालेली ही मोहीम जेव्हा लातूर जिल्ह्यातील औसा शहरात पोहोचली तेव्हा जिथे जे घडलं त्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रच हादरलंय। औसा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची पाहणी करण्यासाठी जेव्हा अभिजित दिपके आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले तेव्हा त्यांना वर्गात विद्यार्थी बसलेले दिसले। मात्र जेव्हा या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला तेव्हा सत्य ऐकून तपासणी करणाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। वर्गात बसलेली मुले जिल्हा परिषद शाळेची नसून ती शहरातील पीपल्स प्रायमरी स्कूल या खासगी शाळेची होती असा दावा कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी केलाय। आप खुद देख लो, आपके सामने कहा जा रहा पैसा। अगर ये पैसा सही जगह जाता तो ऐसे बाहर से बच्चे लाकर नहीं बिठाने पड़ते। ये पैसा सही जगह जाने के लिए जिम्मेदार कौन है? सरकारी जिम्मेदारी और सरकार वो जिम्मेदारी पूरी नहीं कर रही। किती लोक आले विद्यार्थी बाहेरचे किती? बाहर से कितने लोग आए? बच्चे बाहर वाले मुझे बाहर के लग रहे हैं सारे। दूसरे स्कूल कौन से कोणत्या शाळेत तुम्ही विचारा ना कोणत्या शाळेत? पीपल नाम बता रहे हैं, पीपल नाम की स्कूल है यहाँ पर। पीपल क्यों ना? यूनिफॉर्म भी ना है। अलमला गांव के हो। किसने आने बोला था इन्हें? किसने लाकर बिठाया है? मैडम सरकारी शाळेची पटसंख्या म्हणजेच विद्यार्थी संख्या कागदावर फुगवून दाखवण्यासाठी ती शाळा ऑल इज वेल असल्याचा आव आणण्यासाठी हा बनाव रचला गेला असे अनेक प्रश्न दिपके यांनी उपस्थित केले आहेत। विशेष म्हणजे तपासणी दरम्यान विद्यार्थ्यांनी स्वतः आपण खासगी शाळेचे असून आपल्याला इथे आणून बसवल्याची कबुली दिली। हा धक्कादायक प्रकारचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे। राज्यातील जिल्हा परिषद शाळांची आणि तिथल्या व्यवस्थेची नक्की काय दुरावस्था झाली आहे याचे जिवंत उदाहरणच या निमित्तानं समोर आलंय। आले इथं व्यवस्थित सर्व पाहणी केली। खिचडीच्या वेळी इतर शाळेचे विद्यार्थी आले असं त्यांनी म्हणत होते, पण उर्दू माध्यमाचे काही विद्यार्थी इथं आणि मराठी माध्यमाचे दोन्ही माध्यमाचे विद्यार्थी एकत्र जेवण करतात। मग काय घडलं नेमकं? त्यांचा आक्षेप काय होता? ते म्हणत होते की हे विद्यार्थी या शाळेचे नाहीत। नाही, उर्दू माध्यमाचं मला माहित नाही, पण मराठी माध्यमाचे जी 4 मुलं उपस्थित आहेत ती इथं आहेत तुमच्यासमोर पाहायला। बरं, मुख्याध्यापक आहात तुम्ही, किती शाळा भरतात या प्रिमायसेस मध्ये? इथं 2 शाळा भरतात, एक उर्दू माध्यम आणि एक मराठी माध्यम। किती किती विद्यार्थी आहेत दोन्हीचे? उर्दू माध्यमाचे 15 विद्यार्थी आहेत आणि मराठी माध्यमाचे 9 विद्यार्थी। ते प्लेट जी होती ते नवीन आता आणला असा बी दावा केला त्यांनी आणि त्या पद्धतीनं ते बोलत होते। जुने जे प्राप्त झालेले प्लेट आहेत तेच वाटप चालू आहे। ते असं का बोलत होते असं वाटतंय तुम्हाला? शिक्षक आहात तुम्ही, विद्यार्थी तुमचेच आहेत सगळे। विद्यार्थ्यांना विचारून बघू शकता सर, रोज त्यांनी इतर वरांड्यातून बसून जेवतात। बरं, पण दिपके असं विद्यार्थ्यांसमोर का बोलत होते असं तुम्हाला काय वाटतंय? तुमची ही चर्चा झाली ना त्यांच्याशी? झाली आहे। त्यांच्या मते त्यांनी येत आहेत म्हणून ही सगळा आटापिटा केला आहे असं त्यांचं मत आलं। लातूरच्या औसा तालुक्यातील एका सरकारी शाळेने बाहेरच्या मुलांना आणून त्यांना प्रसारमाध्यमांसमोर आपल्याच शाळेतील विद्यार्थी म्हणून सादर करण्यात आले। शाळांमध्ये प्रत्यक्ष सुधारणा करण्याऐवजी प्रशासन फसवणुकीचा मार्ग का अवलंबत आहे असा सवाल अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर केलाय। करताय कशा पद्धतीचं अभियान असणार आहे, काय काय याच्यामध्ये राहणार आहे? नाही, आम्ही शाळेत जाऊन पाहणी करतोय, त्या शाळेत सध्या मूलभूत सुविधा आहे की नाही। आता इथं आल्यावर मला कळालं की बाथरूम नाही आहे, मुलांना प्यायचं पाणी भेटत नाही आहे, अजूनही मुलं खाली बेंचवर बसलेले आहेत। ही जी मागं तुम्ही बिल्डिंग बघसाल आता त्या बिल्डिंगला मागच्या 5 वर्षापासून गावाले निवेदन देतात की ती बिल्डिंग पाडून नवीन बिल्डिंग करा। 5 वर्षापासून यांना ती बिल्डिंग ही पाडायला जमली नाही आहे। आज जेव्हा अधिकाऱ्यांना कळलं की इथं सगळे गावकरी येणार आहेत, तुम्ही मीडियावाले येणार आहेत, कॉकरोच जनता पार्टीचे लोक येणार आहेत, तर काल रात्री येऊन यांनी ही बिल्डिंग पाडायची सुरुवात केली आणि त्याच्यातील नुसतं एक थोडंसं धक्का मारून गेलेत ते। त्यांना वाटतं की उगी मीडियासमोर काहीतरी दाखवायला असलं पाहिजे म्हणून थोडं तरी करू आपण, आणि काय कलर मारायचं काम केलं रातोरात का? कारण की मीडियावाले येत आहेत, सगळे गाववाले येत आहेत, कॉकरोच जनता पार्टीचे लोक येत आहेत, तर त्यांनी नुसतं कलर मारायचं काम केलं की नाही काहीतरी दिसलं पाहिजे। कारण बाकी तर काहीच नाही, इथं बाथरूमची सुविधा नाही आहे, पाण्याची सुविधा नाही आहे, मुलं अजूनही बेंचवर बसत आहे खाली, आणि तिथं मला सांगतात की काही क्लासरूम्समध्ये साप पण निघालेत। मग मी मागं जाऊन पाहिलं की मागं अतिशय घाण झालेली आहे, सगळा कचरा साचलेला आहे, पत्र पडलेले, सगळं भंगार पडलेले। तर मग अशा स्थितीत साप नाही निघणार तर काय निघणार? आणि अशा स्थितीत हे मुलं का शिकले पाहिजे? हे गावातले जे मुलं आहे यांचा काही जीव नाही आहे। हे जेवढे शिक्षण अधिकारी आहे हे स्वतःच्या मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकतात, हे सरकारी स्कूलमध्ये का नाही टाकत? यांच्यावर जबाबदारी आहे ना सरकारी स्कूल चालवायची। मग स्वतःच्या मुलांना इथं बसवा, तेव्हा बहुतेक मग तुम्हाला कुठे जाऊन कळेल
शाळा नीट करणं का गरजेचं असतं, कारण की ह्या गावातल्या मुलांसाठी तर ते काही नाही करत आहे, ते दिसून येते. मला नाही वाटत हे जेवढेही शिक्षण अधिकारी आहेत त्यांना या गावातल्या मुलांच्या आयुष्याची किंमत आहे, भविष्याची किंमत आहे. जर तसं असलं असतं तर त्यांनी त्यांची जबाबदारी पार पडली असती, शाळा नीट केल्या असत्या. सरकारी शाळांमधील ही फसवणूक खपवून घेतली जाणार नाही. येत्या एका आठवड्याच्या आत संबंधित जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कडक प्रशासकीय कारवाई झाली पाहिजे. असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही दिपके यांनी दिलाय.